तर आपण आता सध्या दत्तचरणी दत्ताच्या प्रांगणात उभे आहेत। हे जो काही सोहळा आपण पाहतोय तो गेली 7 ते 28 वर्ष रनिंगमध्ये पूर्ण आहेत। या दत्तनगरवासी आणि त्याचबरोबर इथं असणारे पंचक्रोशीत असणारी जी काही नागरिक आहेत, कॉलनीवासी आहेत, त्या सगळ्यांच्या सहभागातून त्यांच्या वर्गणीतून हा सप्ताह साकारला जातो। या ठिकाणी गोंदीकर महाराजांच्या मुखातून 28 वर्ष झालं। अगोदर त्यांचे वडील घ्यायचे सप्ताह, आता त्यांचे चिरंजीव इथं भागवत कथेचं निरूपम सर्वांना सुंदर वाणीतून करत आहेत। आणि आपण जे हे पाहतोय या ठिकाणी बाळगोपाळापासून लहान पोरापासून छोटे मोठे सगळी मंडळी या सोहळ्यामध्ये सामील आहेत। आणि इथं कुठलाच वाद किंवा कुठलीच काही वेगळी चर्चा येत नाही। सगळे कॉलनीवासी संगोपाने व्यवस्थित एक विचाराने सर्वच कार्यक्रम आयोजित करतात। आमच्या बाजूला सध्या रनिंग असणारे जे काही भंडारवाड आहेत, त्याचे अध्यक्ष माझ्या बाजूला उभा आहेत, त्यांचे आणि त्यांची टीम, त्या तरुण सगळी मंडळी या ठिकाणी हिरिरीने काम करतात, रात्रंदिवस या सोहळ्यासाठी झगडतात। आणि आता हा जो 1:30 वाजताचा महाप्रसाद सुरू झालेला आहे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 8-10 हजार लोक प्रसाद घेऊन जातात आणि ते अगदी आनंदाने जातात। सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी चांगल्या आहेत आणि दत्तचरणी प्रार्थना करेल की दयानंदची टीम अशीच काम करत राहील आणि कॉलनीवासी सगळे त्यांना सहकार्य करतील आणि हा सोहळा आनंदाचा वर्षानुवर्ष दत्ताच्या चरणी समर्पित राहील आणि सुखासमाधानाने पुढे जाईल। धन्यवाद।